मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 5 दिवस उलटले तरी मुख्यमंत्री व सरकारने अद्यापपर्यंत या उपोषणाची दखल घेतली नाही। सरकारने लवकरात लवकर जागे होऊन मराठा समाजाकडे लक्ष देऊन प्रलंबित मागण्या सोडवायला हव्यात अशी मागणी आज सकल मराठा समाज धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आली। गेल्या वर्षी अंतरावरील सराटी ते मुंबई जो लॉंग मार्च काढण्यात आला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांना शब्द दिला होता की लवकरात लवकर हैदराबाद सातारा गॅझेट व सगळे सोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात येईल। या शब्दाचा सरकारने अनादर करत 1 वर्ष झाले तरी देखील दिलेल्या शब्दाची पूर्तता केली नाही। त्यामुळे आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसापासून अंतरावली येथे उपोषणाचं हत्यार उपसलं आहे। असं असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारने कुठल्याही प्रकारची दखल न घेता मराठा समाजाकडे व आमच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय। त्यामुळे लवकरात लवकर या सरकारने जाग होऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सकल मराठा समाज धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी सकल मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे। मनोज दादा जरांगे संघर्ष योद्धा याच्यासाठी गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला बसत आहेत। अनेकदा उपोषणाला बसून मुंबईच्या प्रचंड महामोर्चानंतर सरकारने शब्द दिला होता की आम्ही आरक्षण देऊ, ओबीसींना आरक्षण देऊ आणि सगळ्या सोयऱ्यांना पण आरक्षण देऊ, परंतु अजून काहीच झालेलं नाही। पोकळ आश्वासने सरकार देत आहे। मराठ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्यात मराठवाड्यामध्ये मराठा आणि अदर असा द्वेष पसरण्याचं जोरदार षडयंत्र सुरू आहे। संतोष देशमुखची हत्या त्याच्यातलाच एक भाग आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारने त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्या, मनोज दादा जरांगेशी संपर्क साधून त्याच्यावर लवकर तोडगा काढावा आणि मराठ्यांना लवकरात लवकर ओबीसी बंद आरक्षण द्यावं, सगळ्या सोयऱ्यांचा GR लवकर काढावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी ही सरकारकडे आम्ही प्रथमतः विनंती करतो। आणि त्याबरोबर इशारा देतो की जर लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही तर हा वणवा पेटेल आणि हा वणवा एकदा पेटला जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत ठीक आहे। दुर्दैवाने आम्हाला शांततेच्या बाहेर काढू नका। मराठा एकदा चिडले तर इतिहास घडू शकतात आणि याची दखल घेऊन या शासनाने त्वरित मराठ्यांना आरक्षण द्यावं। जरांगे पाटील गेले 5 दिवसापासून उपोषणाला बसत आहेत। त्यांची प्रकृती खालावलेली आहे। त्यांच्याबरोबर अनेक समाज बांधव तिथे बसलेले आहेत। सगळ्या महाराष्ट्रातले लोक रोज तिथे जाऊन पाठिंबा देत आहेत, त्यांच्यासोबत उपोषणाला बसत आहेत। या शासनाने त्याची त्वरित दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीचं आवाहन या शासनाला मी करतोय।